नितीन म्हात्रे सज्ज होत आहे. ग्रीन कॅप. पहिला चेंडू अगदी चांगला इनफिल्डच्या वरतून. पहिला चेंडू अगदी चांगला इनफिल्डच्या वरतून. क्लासिकल टिपिकल A1 क्वालिटीचा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात इथे पाहायला मिळत आहे. कम ऑन डीजे. नितीन म्हात्रे ऑन फायर नाव. वॉट अ स्टार्ट. अतिशय जबरदस्त चांगली सुरुवात करताना नितीन म्हात्रे. चेंडू नव्हे तर आता फुटबॉल ज्या प्रकारे उडवला जात आहे त्या प्रकारे फुटबॉल उडवला जात आहे. बॅटनं चेंडूला इथे उत्तर दिलं जात आहे. नितीन म्हात्रे याच्या माध्यमातून. म्हात्रे ब्रँड सध्या घडीला चर्चेमध्ये. ओ मोठा फटका कॅच होता. मागच्या बाजूने सरकलाय चेंडू. खेळाडू देखील चेंडूच्या मागे. मात्र चेंडू थांबणार नाहीये. ज्यांच्या नावाची ही स्पर्धा या संघटनेचे अध्यक्ष लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या बॅनरला देणारा हा सलामी चौकार. जबरदस्त कामगिरी करताना टाळ्या कुठेतरी कमी पडते गंगामाता गोंदिवली टीम संघाच्या. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुटून पडलाय हा खेळाडू. अजून एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटवर आला नाहीये. मात्र केला तर पुढील येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुमचा परफॉर्मन्स नेहमी चांगला होत असतो. तर पाहूया. प्रमोदने सुरुवात केली आहे. एक विकेट जरूर मिळालंय. मात्र इथे नवीन बॅटर राजू आलाय क्रमांक 3 वर. राईट हॅम ओ द विकेट. शॉर्ट रनअप. ठीक पंचांच्या बाजूने गोलंदाजी करताना समोर खेळलाय. चेंडू हवेमध्ये होता. रिक्स घेतली नाहीये. पहिल्या बॉम्बचा चेंडूला फील्ड केलाय. लॉंगनला शतरक्षक डीप मध्ये चांगला काम करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. एका धावाने राजूचं खातं ओपन झालंय. टीमची धावसंख्या एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत 26 धावा. 26. लॉस ऑफ 1 विकेट. 26 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम गंगा माता गोंदिवली. गोलंदाज प्रमोद. राईट हॅम ओ द विकेट. शॉर्ट पिच चेंडू फायदा घेतलाय. पुरेपूर बॅटच्या मिडल झालाय चेंडू आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. लॉंग ऑफच्या वरतून येतोय षटकार. तीन चौकार 2 षटकार. सकाळचा मॅच आहे. पहिला मॅच आहे. असं वाटत होतं की 40 धावा देखील बनवणं थोडंसं पॉसिबल आहे. मात्र ज्या प्रकारची रणनीती सुरू आहे मैदानामध्ये असं वाटते की 60+ धावा पाहायला मिळतील. प्रमोद. पुन्हा एकदा मोठा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. मात्र शतरक्षक आहे. चुकी होणार नाहीये. विकेट मिळालंय. आणि आता म्हणू शकता आम्ही नितीन म्हात्रेला तंबूचा रस्ता दाखवलाय. नक्कीच विकेट तर आलेला आहे. मात्र चेहऱ्यावर थोडंसं देखील स्मित्य नाहीये. का की मॅच फार मोठी आहे. आपण जर जिंकलो तर पुढे वाटचाल करू. हारलो तर थोडंसं मागे येऊ. हरकत नाहीये. इथून विकेट मिळालाय. इथून चांगली तुम्ही गोलंदाजी करू शकता. अजूनही तुमच्याकडे 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. तिसरा षटक कोण टाकणार आणि ताडावी संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये कोण आणणार हे आता पाहणं फार महत्वाचं आहे.
तानाजी आलाय षटक क्रमांक तिसरा टाकण्याकरिता. फार महत्वाचे 12 चेंडू आहेत दोन्ही संघांसाठी. जे काय झालं 12 चेंडू मध्ये ते विसरणं फार महत्वाचं आहे, कारण की 32 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. इथून किती धावा थांबवायच्या आहेत या ताडाली संघाला आता इथे विचार करणं फार महत्वाचं आहे. तानाजी गोलंदाज शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना बॅटर सज्ज होत आहे. राजू मोठा पटका खेळायचं होतं, ब्लाइंड स्विंग मात्र बॅटवर आलेलं नाहीये. आता पंच काय इशारा करतात पाहूया. यस त्यांचं पाय दुखतोय ते दाखवतायत लेग बाय. पंचांची मजा घेणं आणि पंचांनी हस्ते आणणं हे फार महत्वाचं आहे. वडोली संघाचा शुभागमन झालेला आहे. वेलकम. नेक्स्ट मॅच वडोली आणि या मधील ताडाली संघ तुमच्या सोबत असणार आहे. याच्यातून जिंकेल तो. यस ओ मोठा पटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये आणि पंच सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. आमच्या भावेश पवार कॅमेरामॅनला ते भरपूर जास्त करून इशारा करतात, कारण की स्ट्रेट भावेश बार्शिक आमचे कॅमेरामॅन. वडोली संघाच्या कॅप्टनने आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. कॅप्टन गॅप मध्ये चेंडू चाललाय, नो चान्स, चेंडू सीमा पार, चौकार. वडोली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. संदेश वकारे सरांसोबत तुम्ही चर्चा करायची आहे. प्रवेश शुल्क जी आहे ती तुम्ही जमा करा. धावा झालेल्या आहेत 38 धावा, 38. चांगली सुरुवात. दीपक देखील चांगली सुरुवात करताना चौकाराने खातं कोळलंय. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतो तानाजी. मोठा पटका खेळायचा होता, क्रॉस बॅटने खेळल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला होता प्रवीण यांचा, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चाला सीमा रेखा पार, येतोय खणखणीत चौकार. बेचाळीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 40+ ची स्पर्धा आहे. 40+ धावा स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळते. चांगली लढत आहे, चांगला खेळ आहे. मैदानामध्ये दीपक आणि राजू गंगामाता गुंदुली संघासाठी खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. पंच माधव ठाकरे सर आणि नाराज सर पंचांच्या भूमिकामध्ये. जेवढे मनोरंजन करतात तेवढे मॅच वर देखील फोकस करतायत. हो ओरपी चेंडू तर फायदा घेता आला नाहीये. हा चेंडू मैदानामध्ये नाही तर मैदानाच्या बाहेर मारण्यासारखं होतं. अपनी अपनी सोच वो कहते ना. धावसंख्या स्थिर आहे 42 धावा. रोहनचा देखील आवाज ऐकायला मिळेल आज दिवसभरामध्ये. ओ माय गॉड, चांगला स्ट्रोक आहे आणि शतरक्षक भरपूर वेगाने होते, मात्र चेंडू आडू शकले नाही तिथे. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे आणि 46 धावा. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू मध्ये 15 धावा जरी आल्या तर एक मोठा टार्गेट होऊ शकतो. मात्र दीपक सांगत आहे येणाऱ्या 7 मध्ये 15 नाही तर आम्ही 25 मारण्याची ताकद ठेवतोय. अजून एक धमाका, अजून एक ब्लास्ट गंगामाता गुंदुली संघाच्या माध्यमातून जातोय सीमारेखा पार. षटकार. प्रमोदचं मात्र षटक खूप चांगलं राहिलं होतं, ज्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर 23 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकात तानाजी यांनी देखील 19 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे टोटल धावसंख्या जी आहे 50+, 52 धावा गंगामाता गुंदोली संघाच्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. गंगामाता गुंदोली टीम संघाच्या 12वा जो खेळाडू आहे 12 मॅन, त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित्या आहे की आजचा परफॉर्मन्स सध्याच्या घडीला चांगला आहे. चांगला खेळ सुरू आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. इथून किती धावा बनवणार फार मोठं महत्वाचं असेल. आता चला क्षेत्ररक्षण लावा, तुमची 4 मिनिटं बाकी आहेत. आई वराल देवी ताडाली टीमचे कॅप्टन लक्षात घ्या, आपण तुमच्याकडे 4 मिनिटं शिल्लक आहेत. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्ही षटक कंप्लीट करायचं आहे.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. समोर खेळलाय शतरक्षक भरपूर वेगाने, मात्र चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यानंतर सीमारेखा पार. येतोय चौकार. रत्नाकर गोलंदाज आहे आणि त्याच्यावर पहिला चेंडू आक्रमण केलेला आहे इथे फलंदाज राजूने. वर 56 अब तक 56 56 लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा चेंडू थोडासा खेळ जो आहे थांबला गेलाय, कारण की मॅचचा चेंडू भरपूर दूर गेलेला आहे. राजू थांबण्याचं नाव घेत नाहीये. चौकारानंतर षटकार 10 का दम पाहायला मिळाला. मात्र जी सुरुवात केली होती नितीन म्हात्रेने, ती सुरुवात अजूनही बरकरार आहे राजू आणि दीपकच्या माध्यमातून. प्रत्येक संघामध्ये 7 ते 8 खेळाडू ऍज अ फलंदाज, ऍज अ बॅटर म्हणून खेळत असतात आणि त्यांचा परफॉर्मन्स बघण्यासारखा असतो. आज देखील मोठे मोठे संघांना तुम्ही पाहणार आहात या स्पर्धेमध्ये. यानंतर वडोली टीम पूर्ण तयारीमध्ये आहे. या मॅचचा विजेता संघ त्यांच्याशी खेळणार आहे. मोठा स्ट्रोक खेळला, सीमारेखा पार. येतोय षटकार. थँक्यू डीजे. एक प्रश्न नक्कीच मी विचारेल गोंदवली संघाच्या 12वा खेळाडूला की आज वार शुक्रवार आहे, आपल्या आगरी पद्धतीने जर आजचा नाश्ता जर सुकट आणि बोंबील झाला असेल तर कदाचित हे पटके पाहायला मिळत आहेत. काल अशा प्रकारची सुरुवात कोणत्याच संघाने केली नव्हती, मात्र आज सुरुवातीला षटकार आणि चौकारांचा पाऊस झालेला आहे. धावा झालेला आहे धाव फलकावर 68 धावा. राजू बन गया जेंटलमॅन. राजूला दिसतोय फुटबॉल. बॅटनं उत्तर दिला जात आहे ताडाले टीम संघाला. नाही, मी कालपासून सांगितलेलं आहे प्रत्येक संघाने आपली जर उपस्थिती इथे झाली असेल तर सर्वप्रथम आयोजकांना तुम्ही संपर्क साधा. त्याचबरोबर तुम्ही संदेश वखारे यांच्या सोबत तुम्ही चर्चा करा. मोस्ट वेलकम. शुभागमन झालेला आहे. महाराष्ट्र बॉक्स लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत नीलमदादा नाईक. त्यांच्या संघाने काल खूप चांगला परफॉर्मन्स केलं या स्पर्धेमध्ये. अतिशय जबरदस्त त्यांचा खेळ राहिला. त्यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर. पुढचा चेंडू देखील समोर खेळलाय. शतरक्षक वेगाने आहे, थांबणार नाहीये. अजून एक चौकार आलाय. आता मी म्हणू शकतो की गुंदलकर जे आहेत आता सध्या युट्यूबला भरपूर एन्जॉय करतायत. आपल्या गावातील लेजंड खेळाडूंना चेअरअप करतायत. जबरदस्त खेळ मैदानामध्ये पाहायला मिळत आहे राजूच्या माध्यमातून. 72 धावा सर्वात हाय स्कोरिंगचा सामना होईल असं वाटतोय आता, कारण की काल
66 धावांचा आपण आकडा बघितला आज सुरुवातीलाच 72 धावांचा टार्गेट बघतोय आणि अजूनही काही चेंडू बाकी आहेत म्हणजे 2 चेंडू बाकी आहेत 20 धावा 4 चेंडू मध्ये आल्यात आतापर्यंत गोलंदाजी करताना तानाजी हा व्यवस्थितरित्या बॅटवर आले नाहीये प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये एक धाव आली आहे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बॅटर आउट भरपूर उशिरानंतर विकेट आला नाराज होणार नाहीये फलंदाज राजू शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे 73 धावा धाव फलकावर कमान डीजे 4 मार्च 2026 मध्ये कार्लाजी गुलस्वामीनी एकविरी मातेची यात्रा आहे असे संगीत ऐकल्यानंतर ना खूप मन भरून येतो हे आपले सर्व संगीत जे आहेत ऐकण्यासारखे आहेत फार ओल्ड संगीत जुनं संगीत आहे तर इथे नवीन बॅटर आलेला आहे आवेश म्हणत असेल की काही हरकत नाहीये मला एकच चेंडू मिळालाय मी त्याला देखील मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करेल आणि इथून गोलंदाज विचार करत असेल की मला आता इथून डॉट करावा लागेल ऑलरेडी धावा भरपूर खर्च झालेले आहेत पुढचा चेंडू फुलटा चेंडूला हवेमध्ये खेळलाय संतोष चेंडू खाली आहे चुकी होणार नाहीये फलंदाज बाद विकेट शेवटच्या चेंडूवर डाव समाप्त ताडाली संघ आपल्या समोरून जर खेळाडू कक्षामध्ये येत असेल तर तुम्ही तुमच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये इंटर होणं फार महत्त्वाचं आहे जेणेकरून आजचा थोडासा टाइम वाचेल गंगामाता गोंदिवली टीम संघाने प्लीज मैदानामध्ये या लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण क्षेत्ररक्षण लावण्याकरिता टीम मैदानाच्या आतमध्ये आली आहे सलामीची जोडी देखील आपण तयारीमध्ये पाठवून द्यायची आहे टीम आई बोराल देवी ताराली टीमचे कॅप्टन संपर्क साधा आपण फिल्डिंग सजवली जाते सलामीची जोडी पाठवून द्या पंचांनी देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय आजचा नाश्ता जो आहे नामदेव दादा यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आमच्या समालोचक आणि पंचांसाठी गरमागरम नाश्ता मुंबईचा लोकल फेमस वडापाव टीम मीटिंग चर्चा मैदानामध्ये गंगामाता गोंदिवली टीम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अशा प्रकारच्या टीम मीटिंग होताना बघत आहोत तर टीम मीटिंग होण्या अगोदर मी आवाज पुन्हा एकदा देईल ताडाली टीम संघाला की आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे माधव ठाकरे सर
सर चला मैदान काढायचं आहे आपण, कारण की आज 9 सामने खेळवायचे आहेत, लक्षात घ्या. ओ माय गॉड, आमच्यामध्ये आता उपस्थित झालेले आहेत गणेश ठाकरे. बुम बुम गणेश ठाकरे, जबरदस्त ड्रेसिंग. आज ब्ल्यू आणि येलो आणि ब्लॅक कॉम्बिनेशन टी शर्ट जर्सी जे आहे अतिशय सुंदर अशी आहे, कलरफुल ड्रेस पाहायला मिळते. नक्कीच माधव ठाकरे यांचे कुटुंबदार असं म्हणूया आपण, गणेश ठाकरे. सर टीम मीटिंग झाली असेल गंगामाता गोंदिवली टीम, आपण शतरक्षण लावायचे पंच मैदानामध्ये आलेले आहेत. मॅच फार मोठा आहे, कुठेही जाऊ नका. यानंतर देखील वडोली टीम संघाला खेळताना बघणार आहोत आपण. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चर्चा करत आलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारे सुरुवात करणं महत्वाचं आहे, हीच चर्चा नेहमी राहिलेली आहे प्रत्येक खेळाडूच्या मध्ये. शतरक्षण लावला गेलेला आहे. माधव ठाकरे सर आपण कुठे, चला मैदानामध्ये जायचं आपण, थांबू नका, अजिबात टाइम घेऊ नका आपण, वेळ फार कमी आहे. उशिराने स्पर्धा सुरू केली आज. मी काल देखील सांगितलं होतं की आपण सकाळी 9 वाजता मॅच सुरू करूया. अगदी प्रिन्स मूवीज वेलेवर आलाय. भावेश बारसी हा कॅमेरामॅन अगदी 9 वाजता इथे उपस्थित त्यांची आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात आणि ऐकूया आपण आता आवाज संदेश बखारे यांचं. हॅलो हॅलो. येस थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. थेट वळूया आपण मॅचच्या दिशेने. पहिली इनिंग अर्थातच पहिली 4 षटके आपण पाहिली, ज्या ठिकाणी 73 धावा ठोकल्या गेल्यात. 74चं लक्ष उभं केलंय टीम वरालदेवी ताडाली समोर. आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय नंदू चौधरी विथ प्रमोद पाटील. तर फ्रंट लाईन षटक, बॉल प्रेमनाथच्या हातामध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल, वेग वेग आणि भन्नाट वेग त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. प्रेमनाथ पाटीलचा विचार केला तर सातत्याने वेग ही त्याची ओळख राहिली आहे. अगदी वेगवान चेंडू सातत्याने हाताळत असतोय. पुढचा बॉल, फुलटॉस आहे ऑन साइडला. फटका तर चांगला सजवलाय, क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात आणि बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. चौकार षटकारांचा तर तुम्हाला पाऊस पाडावा लागेल, कारण लक्ष जे आहे ते भरपूर मोठं आहे. या वेळेस पुन्हा एकदा बीट केलाय फलंदाजाला, संपर्क नाहीये. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय, ज्यामध्ये 1 चौकार. अर्थातच फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावर आहेत टीम ताडालीच्या बाजूने. टॉस बॉल ज्याच्यावर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपण पाहिला प्रेमनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून.
या बॉलेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट रिजन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल सोबत समाधान मानावं लागेल. 5 धावा धावफलकावर. 74 धावांचा पाठलाग या ठिकाणावरनं केला जातोय. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला मात्र चौकार षटकारासाठी जावं लागेल. अर्थातच मोठे फटके येणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील अजून एक वेगवान चेंडूला पुढे ठेवला होता. संपर्क पुन्हा एकदा नाहीये. रिझल्ट मात्र सेम येतोय. निर्धाव 5 बॉल टाकून झाल्यात आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात. मोठं लक्ष असताना मोठे फटके येणं अतिशय महत्वाचं आहे, परंतु ते मोठे फटके येत नाहीयेत. मिस टाइम फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त 1च धाव. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद धावफलकावर आहेत. फक्त आणि फक्त 6 धावा, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आपण पाहिला. एक चौकार जरूर आला होता, मात्र त्यानंतर कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं प्रेमनाथच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 74चा पाठलाग करत असताना. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पॉवर प्लेचं जे षटक होतं त्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजीचं प्रदर्शन प्रेमनाथच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. दीपक बॉलिंग ट्रॅकवर आलाय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण प्रेमनाथच्या माध्यमातून पाहिली. पहिला बॉल या बॉलर्स देखील या षटकाची सुरुवात देखील आपण निर्धाव चेंडू सोबत पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. आतापर्यंत टोटल आपण पाहिलं तर 8 बॉल टाकून झाले, ज्यामध्ये 4 बॉल जे आहेत ते निर्धाव पाहायला मिळाले. एकंदरीत हवी ती सुरुवात झाली नाहीये टीम ताडालीच्या बाजूने. या बॉलर्स देखील बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. ही तर दीपकची खासियत आहे. अगदी दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. व्हेरिएशन विविधता आपण सातत्याने पाहत आलोय दीपकच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू. यस, माफ करा, चौथा. काय कमालीचं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. 4 बॉल जे आहेत ते निर्धाव फेकल्यात. पाहूया पहिला मैदान षटक पाहायला मिळेल का. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद.
रमाकांत तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. कॅच ड्रॉप नंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची विकेट आपण पाहिली. 8 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल या बॉलर देखील अजून एक चांगला बॉल निर्धाव गेला. यस, त्या ठिकाणी जर कॅच पकडली गेली असती 5व्या बॉलवर तर हे षटक जे आहे ते मेडन पाहायला मिळालं असतं. मात्र राजूच्या माध्यमातून ती चुकी, ज्यावर 2 धावा आल्या होत्या आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 74चं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नक्कीच कोणत्याही अँगलने फ्रेम मध्ये दिसत नाहीये ताडाली संघ. घाई करा आपण, थोडं स्पीडअप करा आपण, कारण लक्ष फार मोठं आहे. अजूनही धावफलकाचा जर विचार केला तर फक्त 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दीपकने देखील कलामी याच्यामध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या, जिथे कॅच सुटली होती राजूदादांच्या माध्यमातून. काही हरकत नाहीये, 5 चेंडू डॉट करणं मध्ये एक मोठी बाब आहे आपल्या संघासाठी. राजू, ॲडव्होकेट राजू पाटील गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. जबरदस्त व्यक्तिमत्व. मात्र क्रिकेटच्या दुनियामध्ये गोलंदाजी करताना प्रवीणचा हा स्ट्रोक आहे. खाली क्षेत्रामध्ये खेळले, शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली गेली आहे. जेव्हा तुम्ही टार्गेट मोठा ठेवता तेव्हा तो पूर्ण करण्याची ताकद समोरच्या संघामध्ये असणं फार महत्वाचे आहे. काल बघितला न भूतो न भविष्यातील एक फोटो फिनिश मॅच शिरोबा कोण संघाचं 66 धावा चेस केल्या कालच्या दिवसामध्ये कोण संघाने. नक्कीच राजू पुन्हा एकदा या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. हा फटका चांगला आहे, बॉल निघून जातोय सीमा पार. पहिला षटकार. नक्कीच षटकार जरूर आलाय आणि या षटकारांची आवश्यकता तुम्हाला वारंवार आहे. या ठिकाणावरनं प्रत्येक बॉल जो आहे तुम्हाला या प्रकारे खेळावा लागेल, कारण लक्ष भरपूर मोठा आहे. या वेळेस यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट आणि सोबतच वाईट बॉल आहे. यस, अर्थातच 1+1 2 धावा या बॉलवर आल्या अवांतरच्या स्वरूपात. राजू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हवं तसं संपर्क नाहीये, स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचतोय. सिंगल कंप्लीट. यस, आणि सोबतच रनआउटची विकेट देखील. विकेट सॅक्रिफाईस केली त्या ठिकाणी प्रवीण पाटील यांनी. यावेळेस ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातो. दीपक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न, मात्र सुरक्षित आहे त्या ठिकाणी रमाकांत. 2 धावा कंप्लीट झाल्या, मात्र सिंगल डबलने काम बनणार नाहीये. तुम्हाला या ठिकाणावरनं वारंवार मोठे फटके ठोकावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. राजू पुन्हा एकदा. बीट झालाय फलंदाज, बीट झालाय यष्टीरक्षक, मात्र यष्टीरक्षकाच्या मागे धीरज म्हात्रे यांना आपण पाहतोय. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. यस, बॅट कट होता, फक्त एकच धाव मिळाली आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल, कारण लक्ष जे आहे ते लक्षात घेतलं नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती,
परंतु ते मोठे फटके पाहायला मिळाले नाही आहेत. एक षटकार आपण रमाकांतच्या बॅटमधून जरूर पाहिला होता. त्या व्यतिरिक्त पूर्णपणे शांत ठेवलं गेलं आहे टीम ताडालीला. .22 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक 6 बॉलमध्ये तब्बल 52 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय गंगामाता गोंदवली टीमला. शेवटचा अंतिम षटक 6 बॉलचा खेळ बाकी आहे. फॉर्मॅलिटीज लेफ्ट या मॅचचा विचार केला तर धीरज मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल समोर आपण योगेशला पाहतोय. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय, मात्र का सोडलाय? निर्धाव चेंडू. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल ऑन साइडला. बॉल कार्पेटच्या जाणे जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. टीम वडवलीचे कॅप्टन आपण टॉससाठी या. वेलकम रणजित भाऊ. फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. सो वडवली टीमचे कॅप्टन, चला आपण लवकरात लवकर आम्हाला टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. अगदी औपचारिकता या मॅचमध्ये बाकी आहे. टीम गोंदवलीला विजयासाठी फक्त आणि फक्त 2 बॉल या ठिकाणावर टाकायचे आहेत. वडोली संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय गंगामाता गोंदवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक वरलदेवी ताडाली. यस, चला आपण त्वरितच टॉस कडे बोलूया. टीम गोंदवलीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. वडवली विपक्ष गोंदवली या 2 टीम मध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण टॉस कडे बोलूया. आपण दोन्ही टीमला आपण टॉस बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूया. बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टेमघर पुरस्कृत टॉस बॉक्स सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक बालाराम मधुकर चौधरी साहेब आणि त्याचबरोबर पद्माकर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे. सन्माननीय नीलमदादा नाईक यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. आणि या मॅचच्या समाप्तीनंतर आपण गंगामाता गोंदवली संघाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सर्वप्रथम टॉस करूया आपण. गंगामाता गोंदवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. आपण चाचणी स्पर्धा 2025 अध्यक्ष चषक पाहताय आपण. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरुवातीला चॅम्पियन ट्रॉफी असं म्हणूया आपण. चाचणी स्पर्धा अतिशय जबरदस्त हा खेळ आहे. वडोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत, त्याचबरोबर गोंदवली टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर जॉईन व्हा. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन म्हात्रे आपण देखील या. यस, नितीन म्हात्रे आपण व्यासपीठावर पोहोचायचं आहे. सर्वप्रथम आपण टॉस करू. वेलकम गंगामाता गोंदवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत, त्याचबरोबर वडोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आणि दोन्ही मान्यवर आपण पाहतो. एका बाजूला नीलमदादा नाईक आणि दुसऱ्या बाजूला विलास बालू सर आहेत. तर टॉस आपला छापा आणि काढा असा हा टॉस. गोंदवली टीमचे कॅप्टनचा कॉल आहे. छापाचा कॉल आहे. आलेल देखील छापा आहे. थँक्यू सो मच दादा. बसून घ्या. आपण शॉर्टमध्ये थोडंसं फक्त आपण विचारूया. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय आहे? फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अपेक्षा ज्या प्रकारचा खेळ झालाय आतापर्यंत खुश आहात आपण आपल्या संघावर? खरोखर चांगलाच, बॅटिंग पण चांगली आणि बॉलिंग पण चांगली झाली. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. वडोली संघाला एक शॉर्टमध्ये थोडंसं आपण इंटरव्ह्यू घेऊया आपण. भरपूर थोडंसं लेट देखील आल्यात. म्हणजे मी असं सांगतो की तुम्ही जेव्हा जिथे स्पर्धा असते तेव्हा तुम्ही 1 घंटा अगोदर जाणं फार महत्त्वाचं आहे. तिथेशी काय आहे, मैदानामध्ये काय चाललं आहे, मैदान कोणत्या प्रकारे साथ देते, खेळपट्टी कोणाला साथ देते, हे फार महत्त्वाचं असतं. जवळून अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. काही हरकत नाही आहे. लेट मगर ग्रेट, चांगला खेळ होणं फार महत्त्व आहे. काय टीमला सांगणार तुम्ही इथून? नाही, सगळ्या खेळाडूंनी प्रत्येकाने आपला बेस्ट द्यायचा प्रयत्न करा. समोरची टीम चांगली आहे, खेळ चांगला करावा असा त्याची. किती धावा बनवणार तुम्ही 4 षटकामध्ये? 40 ते 45. आम्हाला एक मोठा मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. 100%. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेकी झालेली आहे आणि ही महत्त्वाची नाणेफेकी होती. आधी गंगामाता गोंदिवली टीम संघाने जिंकलाय. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला आयोजन कमिटीने आम्हाला सांगितलेलं आहे की वडोली टीम जी आहे लेट रिपोर्ट केलेली आहे, त्यांना 3 धावा पॅनलाइज करण्यात आलेला आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, पुन्हा एकदा संदेश वखारे यांच्यासोबत जोडूया आपण, कारण की नितीन म्हात्रेला मान ऑफ द मॅच देणं बाकी आहे. धन्यवाद. यस, नितीन म्हात्रे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. विलास बालू पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देऊन नितीन म्हात्रे या सन्मानित करायचं आहे. विलास बालू पाटील. यस, नीलम नाईक त्या ठिकाणी आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. वेल प्लेड नितीन. बडा मॅच, मोठा मॅच आहे. एक पाऊल पुढेच वाटचाल केलेली आहे गंगामाता गोंदिवली टीम संघाने. वडोली संघाबरोबर त्यांना आता 2-2 हात करायचे आहेत. आलेले सर्व क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे आणि त्याचबरोबर उपस्थित पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी संदेश पाटील भिवंडीकर आणि संदेश वखारे भिनारकर आणि झिडकेकर रोहन पाटील यांच्याकडून आपलं हार्दिक स्वागत. ताडाली टीमचे कर्णधार आपण लगेच यायचे. प्रवीण दादा, आपण आपल्या